वगैरे आणलेले आहेत तर त्या शॉपमध्ये जाऊन देखील भेटा. कॅश्यू सागरिका स्पोर्ट्स क्लब्समध्ये तुमचं नेहमी तिथं स्वागत असेल कॅश्यू यांच्याकडून. मिलन वैती आणि यायचं आहे. मिलन वैती कुठे आहे? कमेटी बॉक्समध्ये या. गणेश तुम्हाला बोलवतोय. मिलन वैती या. मिलन वैती येत आहेत. तिसरा खेळाडू देखील पाठवा. ललित भंडारी तुमचा तिसरा खेळाडू देखील पाठवा तिथं. या सामन्याचे पंच आपल्याला जवळ दिसत आहेत. एका बाजूला सांगेकर सर, दुसऱ्या बाजूला मिलन वैती हे पंचगिरी करण्यासाठी जात आहेत. मिलन वैती देखील एक चांगले पंच आहेत. मालवणी शिवमिलन क्रिकेट संघासाठी भरपूर सामने खेळले. आता मालवणीचा जो संघ आहे ठाणा पट्टा जो मास्टर्स खेळतोय 40+ त्याच्यामध्ये ते देखील खेळतायत. वन ऑफ द सिरीजची सायकल देखील त्याने एक घेतलेली आहे. आनंद कोण? आनंद ना? आनंद येतोय. आता आनंद यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. सिद्धार्थ यांच्याकडून त्याचा सत्कार होतोय. आनंद देखील आपल्याला मेहनत खूप हेल्प करत असतात. आनंद यांच्याबरोबर किशोर पण असतो, पण आज किशोर आलेला नाहीये. चला सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. 2 गट होते, त्याच्यामध्ये 9 संघ होते. 9 संघामधील हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. एक क्वार्टर फायनल झाली, त्याच्यामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश आपण मनोरी मास्टर्सच्या संघाने केलेलं आहे. आणि ज्याच्यामधलं जे जिंकेल ती सेमीफायनलचा सामना मनोरी मास्टर संघाबरोबर खेळणार आहे. थँक्यू आनंद तुमच्या या योगदानाबद्दल. मंडल आपला आभारी आहे आणि मालवणी बी संघ देखील तुमचे आभारी आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूला दिशा दाखवलेली आहे आणि दिशा देखील चांगली, पण शतरक्षक मॉरिस कोहली चांगला शतरक्षक. एकच धाव मिळेल आणि या संघाने खूप प्रगती केलेली आहे. भाटी मास्टर संघ एक चांगला संघ असा म्हणला जातोय. आतापर्यंत जर टॉपमध्ये संघ असेल तर 2 संघ आहेत. पहिला संघ तो मनोरी आणि दुसरा संघ तो भाटी. पुढचा चेंडू चांगला स्क्वेअर ड्रायव्हर शतरक्षक, तिथं देखील एक तैनात आहे. एक धाव पूर्ण. किशोर यांच्याकडून फेकी देखील चांगली, चूक फेकी येते, एकदम थ्रो. यष्टीरक्षक लॉईड यांच्या हातात फक्त एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा 2 चेंडूवर 2 सिंगल्स आलेले आहेत. धाव संख्या पोहोचली ती 2 या धाव संख्येवर. पुन्हा गोलंदाज आपल्या शतकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतोय. दिनेश आपल्या शतकातील पुढचा चेंडू. चांगला चेंडू पायाखाली होता, चेंडू मारून काढलेला आहे. शतरक्षक उमेश कोळे यांच्याकडून चांगलं शतरक्षण. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. 3 चेंडूवर आतापर्यंत 3 सिंगल्स आलेले आहेत. 2 वर खेळतोय जयेश आणि 1 या धाव संख्येवर खेळतोय विश्वनाथ. सलामीची जोडी मैदानामध्ये. याच्या पुढच्या सामन्यामध्ये विश्वनाथ याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण गौरवित केलं होतं. तोच फलंदाज आता फलंदाजीसाठी आहे. रिव्हर्स स्वेप. इथं बघा 2 फलंदाज एका बाजूला गेलेले आहेत. असं वाटतं की एकाच प्लॅटफॉर्मची 2 तिकीट आहेत, पण ते एकाच डब्यातले असं वाटत होतं. आणि जयेश हा फलंदाज इथं बाद होतोय.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार होतो दिनेश. स्ट्राईकवर विजेश सॉरी विश्वनाथ. हो चांगला पुन्हा एकदा चांगला फटका. हो खराब क्षेत्ररक्षण कोण आहे तिथं. एक क्षेत्ररक्षक होता त्याच्याजवळ थोडं खराब क्षेत्ररक्षण होतोय. 2 धावा धावून काढलेले आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 5 या धाव संख्येवर. कारण आपण म्हटलं तर मला वाटतं हा भाटी मास्टर जो संघ आहे तो खूप चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये योगदान देत असतो. त्याचं प्रत्युत्तर इथं बघायला भेटलं. दिनेश याच्या शतकातील पुढचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडूला मोठा फटका आहे आणि मॉरेस थोडा पुढे आला होता. त्यानंतर बघितलं की आपल्या हातात चेंडू येतोय आणि फलंदाज 2 नंबरचा इथं बाद होतोय. वजिरा ए मास्टर संघाचा धाव संख्या झाली ती 5. त्याचा सत्कार करण्यासाठी कोणाच्या हस्ते सत्कार होतोय. अरे बापरे अल्लाद कडून मोठं नाव आहे. दुसरं शतक लॉयड कोहली घेऊन येतोय. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न आहे. बॅटच्या एज लागून चेंडू जातोय सेकंड स्लिपच्या दिशेने. जिथं दिनेश उभा होता त्याच्याजवळ एक धाव मिळेल. या एक धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 6 या धाव संख्येवर. प्रकाश यांचा इथं सत्कार होतोय आपले अल्लाद यांच्याकडून. अल्लाद संपूर्ण महाराष्ट्रावर कुठे स्पर्धा असेल तिथे त्याला माहिती पडते आणि तो पोचते देखील. त्याला फ्री तिकीट आहे. चेंडू फक्त टॅप केला जातोय पॉइंटच्या दिशेने. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक मनोहर यांच्याकडून क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 7 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज लॉयड कोहली आपल्या शतकात पुढचा चेंडू घेऊन येतोय. चांगला चेंडू पडला होता. पडल्यानंतर थोडा टर्न झाला आणि चांगलं काम केलं रिचर्ड यानं. यष्टीरक्षक रिचर्ड होते त्यांनी फलंदाजाला बाद केलं. चित बाद केलेलं आहे. स्टंपिंग बाद केलेलं आहे आणि 7 या धाव संख्येवरती कोण जेवायचं बाकी असेल तर 15 मिनिटं काउंटर तुम्हाला उघडं मिळेल. त्याच्यानंतर बंद केलं जाईल. हो चांगला फटका इथं नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघूया एक धाव. हो दोन्ही क्षेत्ररक्षक बघत राहिले. आवाज देत होता निशान रुपेश आणि रुपेश देखील निशाण्याला. क्वार्टर फायनलचा सामना आहे हा. पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला जातो चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय उमेश. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेणं खूप कठीण होईल कारण उमेश चांगला क्षेत्ररक्षक आहे. यंगस्टर संघामधून अजून तो खेळतो. हिरादेवी स्पोर्ट्स क्लब भाटी या संघामधून त्यांनी प्रतिनिधित्व अजून तो करतोय. भरपूर असे काय खेळाडू आहेत. ते 2 टॉप क्लास संघ आहेत भाटी गावातील. एक संघ आहे तो गोल्डन स्पोर्ट क्लब. दुसरा संघ आहे तो हिरादेवी स्पोर्ट्स क्लब. या संघामधून हा निवडलेला संघ आहे तो म्हणजे भाटी मास्टर संघ. पुन्हा एकदा मोठा फटका. पण क्षेत्ररक्षक स्वतः लॉयड येत आहेत आणि या सेफ हँड मध्ये जर चेंडू आला तर तो कधी सुटेल असं वाटत नाहीये. फलंदाज बाद होतोय 4थ्या नंबरचा देखील इथं. 12
थँक्यू. सामन्याकडे जाऊया. तिसरं षटक आहे ते मात्र नवीन गोलंदाज वैयक्तिक स्वतःचं पहिलं उमेश कोळी. स्ट्राईकवर आहे तो मात्र कमलेश. नक्कीच थोडासा टप्पा पडला आणि हाय चेंडू होतोय आणि पंचांकडे अपील. हॅलो माईक टेस्टिंग. आवाज थोडा. पहिला चेंडू जर बघितला गेला तर थोडासा जबरदस्त चेंडू हाताळला गेला होता उमेश यांच्याकडून. परत त्याच पद्धतीने चेंडू हाताळला गेला. यष्टीरक्षक जर बघितलं गेलं तर चौरस मध्ये एक जबरदस्त यष्टीरक्षक आहे. ब्लॉक होलचा चेंडू परत खेळपट्टीवर खेळून काढला आहे. शतरक्षण तिकडे निशान आहे. फील्ड करेपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 13 या धावसंख्येवर. अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा फलंदाज आहे तो मात्र हेमंत भंडारी. हॅलो माईक चेक. अगोदरच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा फलंदाज आहे तो मात्र फलंदाज खेळण्यासाठी तयार आहे तो मात्र हेमंत म्हात्रे. ज्या फलंदाजाने शेवटच्या क्षणावर आपल्या फलंदाजीची धार दाखवली होती एका षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने आपल्या संघाला सामना जिंकून दिलेला तो फलंदाज आहे तो मात्र हेमंत. हेमंत वर्सेस बेस्ट हे उमेश वर्सेस हेमंत. म्हात्रे खेळण्यासाठी तयार. कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय सत्रक्षण. तिकडे मॉरस आहे मात्र लूज फिल्डिंग होत आहे. मात्र एक दुसऱ्यांवरचा कॉलिंग जबरदस्त. आत्मविश्वास यस नोचं कॉम्बिनेशन जर पाहायला गेलं ते मात्र हेमंत आणि कमलेश यांच्या माध्यमातून या दोन धावा काय रोखू शकत नाही. या दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेले आहे ते मात्र 15. गडी बाद मात्र 4 झालेले आहेत. एक आक्रमक फलंदाज आहे हेमंत आणि उमेश एक दुसऱ्यांबरोबर भरपूर असे सामने खेळलेले आहेत. तोच उमेश सिंधुदुर्गामध्ये आपली छाप दाखवण्यासाठी सिंधुदुर्गामध्ये दाखल झाला होता. उमेश तो आज मालोनीच्या या स्पर्धेत आलेला आहे. नक्कीच लॉंग ऑफच्या दिशेने दन करत सीमारेखा पार जातो. सीमारेखा पार चौकार. कम ऑन डीजे. पार चौकार पाहायला भेटला होता मात्र हेमंत म्हात्रे यांच्या पाठीतून. परत एकदा खेळण्याचा बॅटचा टोल लागून यष्टीरक्षक त्रिपला उद्ध्वस्त झालेला आहे ते मात्र हेमंत बॅक टू पॅव्हलियन झालेला आहे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. मास्टर आणि दुसरे जर बघितलं गेलं तर वजीरा ए मास्टर संघ 3 षटकामध्ये धावा बघितल्या गेल्या तर 19 अजून ही 2 षटकांचा खेळ बाकी आहेत. ग्राउंडवर जर आता बघितला गेला तर नवीन बॅटर आलेला आहे तो मात्र ललित भंडारी. या ललित भंडारीने भरपूर असे सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर वजीरा ए मास्टरला जिंकून दिलेला तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे तो मात्र ललित भंडारी. गोलंदाजसाठी पाचारण केलेला आहे ते मात्र रुपेश कोळी. तू कमलेश.
फुल टच चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईटचा +1. अशा तऱ्हेने 2 धावा काउंट कराव्या लागतील. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचलेली आहे ती मात्र 21 या धावसंख्येवर. परत रुपेश तो ललित, एक जबरदस्त फलंदाज, बॅटची एज घेतो तिकडे शतरक्षण, जबरदस्त ट्राय केली होती मात्र 2 धावा काय रोखू शकत नाही आहे. शतरक्षणाला लागलाय की बघायचं आहे. काय जबरदस्त ट्राय केली होती. हेमन सायमन, यस, ज्या फलंदाजाने अगोदरच्या मला वाटतं सामन्यात आपली शार्प मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला तोच आहे तो सायमन. लास्ट टाइम विचारलं गेलं होतं हा कोण नवीन खेळाडू आहे, तोच सायमन आहे मनोरीला. परत एकदा रुपेश यांच्यावर काय देखना क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला भेटला. तिथे शतरक्षण आहे तो मात्र निशाण. एक धाव काढली, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न होईल का, मात्र फलंदाज सेफ, एकच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या बाबा 24. परत एकदा खेळण्यासाठी तयार कमलेश, गोलंदाज रुपेश. नक्की जबरदस्त लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. काहू कॉर्नरच्या दिशेने उमेश तिकडे दाखल आहे, मात्र एकच धाव. या एक धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितली गेली तर 25 या धावसंख्येवर. थोडस हनामारीचे फटके पाहायला घ्यायला लागतील ते मात्र ललित यांना आपल्या जर संघाला फायटिंग स्कोअर पर्यंत न्यायचा असेल तर ललित यांना थोडीशी आक्रमक फलंदाजी करावी लागेल. उलटा चेंडू थोडा हवेत जातोय, सायमन परत तिकडे आहे, एखाद्या आणखीन डाय होईल का, मात्र नाही आहे. तिथे सायमन आज चिंबोरी पकडत आहे. असं वाटलं की आज सायमन थोडस कचाट शतरक्षण करताना दिसतोय तो मात्र अगोदरच्या चेंडूवर एक डाय मारलेली चेंडू झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. आता परत तशीच परिस्थिती आली होती सायमनकडे, मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. परत ललित आपल्या फलंदाजीचा टास घेऊन खेळण्यासाठी तयार. मॅन रुपेश टू ललित, परत विकेट केलेला आहे, हवाई सफर जातोय सीमा रेखा पार, षटकार. कम ऑन डीजे. हवा धावफलका जर बघितल्या गेल्या 33. परत विकेट केलेला आहे, हवाई सफर जातोय सीमा रेखा पार, षटकार. कम ऑन डीजे. जर बघितलं गेलं ललित पंचांना सांगतो, जर अजून जर माझ्या बॅटच्या पट्ट्यात आल्या असता ना, थोडासा लांब लचक चेंडू गेला असता, थोडासा एज लागला आणि जातोय सीमारेखा पार. ललित यांनी टी शर्ट आज टाईट घातलेला आहे आणि फटकेही तशाच टाईट पद्धतीने खेळत आहे. आपल्या संघासाठी धावा जर बघितल्या गेल्या तर ललित यांच्या बॅटीतून 17 धावा आलेल्या, 2 उत्तुंग षटकार. धावा झाल्या ते 39. 5 गडी बाद. नक्कीच किरण वैती यांचंही आगमन झालेलं आहे. किरण वैती यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी या माध्यमातून तुमचं खरंच मनपूर्वक आभार. स्वागत. शेवटचे षटक घेऊन येतो ते मात्र निशान. नक्कीच कमलेश, जबरदस्त देखना स्ट्रोक, क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला भेटतो ललित यांच्या बॅटीतून. कमलेश यांच्या बॅटीतून मात्र कमलेश स्ट्राईक देतो तो मात्र ललित यांच्या बॅटीतून जर बघितलं गेलं तर 2 उत्तुंग षटकार आपण पाहायला गेले. धाव फलकावर जर बघितल्या गेल्या फायटिंग स्कोर पर्यंत जाताना दिसतात तो मात्र वजिरा ए मास्टर 40 धावेवर खेळतो तो मात्र वजिरा
ए मास्टर संघ ललित जर बघितलं गेलं तर उत्तुंग 2 षटकार ठोकून आपल्या धावा 17 धाव संख्येवर खेळत असताना दिसत मात्र ललित पाहणी करत आहे. निशान गोलंदाजसाठी एक नामचिंग गोलंदाज निशान कोळी. परत चेंडू बघितला गेला, ब्लॉक होलचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न. येस किरण वैती यांचा सिद्धार्थ यांच्याकडून एक प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन त्यांचा हे यशोदेचा सन्मान करण्यात आलेला आहे. तुम्ही आलात या क्रिकेट स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल नक्कीच मालवणी बी मास्टरतर्फे तुमचं खरंच मनपूर्वक आभार. परत एकदा निशान टोक ललित आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. येस ललित परत चेंडू जातो तिथे क्षेत्ररक्षण लॉईड यांच्या हातून झेल सुटलेला आहे. खूप जबरदस्त प्रयत्न केले होते लॉईड याने. सिद्धार्थ फाटक जर बघितले गेले तर ग्रीन विलेजचे मालक. येस पंचांचा इशारा नो ना ओके ठीक आहे. धावा झाला धावफलकावर 42. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूत एखादा उत्तुंग षटकार चौकार या निशान क्लीन बोल्ड या झेलचीच्या स्वरूपात क्रिकेट आहे. क्रिकेट जर मध्ये बघितलं गेलं तर क्रिकेटमध्ये जर तर अंतर नाही आहे. शेवटच्या क्षणामध्ये बघूया कोण सरस होत आहे. ललित होतोय या निशान होत आहे. अनामलीची षटक आहे. परत थोडासा हाफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचा इशारा येतो वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धावा झाल्या धाव फलकावर 43 ते 43 वर जाऊन पोहोचलेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ललित खेळण्यासाठी तयार. नक्की सम उडवण्याचा प्रयत्न होता मात्र थोडासा चुकलेला आहे. पंचांचा इशारा येतो वाईट. बॅक टू बॅक 2 वाईट. धावा झाल्या 44. एखादा षटकार आला तर 50 उन धावा गाठल्या जातील आणि थोडंसं फायटिंग स्कोअर पाहायला भेटेल मनोज सर. कारण थोडासा लो स्कोरिंग होता. ललित तिकडे आला आणि आपले इरादे स्पष्ट केले आणि आपल्या संघाला फायटिंग स्कोअर पर्यंत नेण्याचं काम अजूनपर्यंत केलेलं आहे. आता फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूत प्रकाश कांबळे जाताना दिसत आहेत. एक डान्सिंग हिरो सर्व गुण संपन्न असा एक प्रकाश कांबळे. परत आपण मॅच कडे जाऊया. निशान वर्सेस ललित. परत चेंडू बघितला गेला तर ब्लॉक होलचा चेंडू इकडे एक धाव काढला. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव काढण्याचा मोह बदल्यात धावचीच्या स्वरूपात गडी बाद. धावा झाल्या धाव फलकावर 45. दोन चेंडू आहेत. कोण सरस होते ते बघूया. निशान वर्सेस ललित. एस मंकी एक वॉर्न केलेला आहे. येस निशान हे नेहमी अशी गोलंदाजी करत असतो. फलंदाजांना फसवाचं काम करत असतो निशान. परत निशान टू ललित. फुलटा चेंडू हवाई सफर होते. क्षेत्ररक्षण कोण मॉरस आहे की आणि ते झेल सुटला गेलेला आहे. एक धाव काढले. दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल का आणि ती दुसरी ही सहज. एखादा क्षेत्ररक्षण मॉरस यांच्या हातून झेल सुटलाय. धावा झाल्यात 47. एखाद्या दुवारी 2 धावा आल्या की 50 धावांचं टार्गेट येऊ शकते. शेवटच्या क्षणावर बघूया. ललित अजूनपर्यंत जर बघितले गेले 9 चेंडूवर 22 धावा केल्या. 2 उत्तुंग षटकार आपण ललितच्या बॅटीतून बघितले. सरासरी रन रेट जर पाहायला गेलं ललित यांच्या 244च्या सरासरी रन रेटने खेळत असताना दिसत आहे तो मात्र ललित. शेवटच्या चेंडूवर बघूया कोण सरस होत आहे. निशान की ललित. ब्लॉक होलचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील करेपर्यंत तोपर्यंत मला वाटतं एक धाव सहज काढले. दुसरे धावण्याचा प्रयत्न होईल का आणि ते जुगलबंदी चालू झाली आहे. मात्र
एकच धावेवर समाधान. धाव फलकावर झालेल्या ते मात्र 48 49 धावसंख्येचे लक्ष भाटी मास्टर संघासमोर ठेवलेला आहे. तोपर्यंत आपण देऊया डीजेला संधी. कमॉन. आलं वजीरा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जा. ते भाटी मास्टर संघाचे ओपनर बॅट्समन देखील तयार झालेले आहेत. येस आपण भाटी संघाला विनंती करतो की तुमची सलामीची जोडी लगेच मैदानात दाखल करा. भाटी मास्टर संघ प्लीज लवकर करायचं आहे. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. भाटी मास्टर संघाला विनंती करतो की तुमची सलामीची जोडी मैदानात दाखल करा. सजून घेतलेलं आहे ते मात्र आणि एखादा तिसरा खेळाडू सुद्धा घेऊन मैदानात दाखल व्हा. 49 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानात उतरणारा संघ आहे तो मात्र भाटी मास्टर. सलामीची जोडी मैदानात उतरलेले आहे ते मात्र रुपेश आणि किशोर.
लवकर करायचं आहे प्लीज भाडी मास्टर. आजच्या दिवसातील दुसरी क्वार्टर फायनल पाहायला भेटते ते वजिरा ए मास्टर्स वर्सेस वाडी मास्टर. धावसंख्या लक्ष दिलेलं आहे ते मात्र 49 30 चेंडू आणि 49 धावसंख्येचं लक्ष ठेवलेलं आहे ते मात्र वाडी मास्टर संघासमोर. येस आजच्या या सामन्याचा थर्ड एम्पायर जर बघितला गेला तर आल्हाद आहे. रुपेश खेळण्यासाठी तयार. पहिलं षटक घेऊन येतो तो मात्र स्वप्नील घे कॉफी कॉफी. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतोय. रुपेश खेळण्यासाठी तयार. गोलंदाज आहे तो मात्र जयेश भंडारी. नॉन स्ट्रायकर आहे तो मात्र किशोर कोळी. पहिलं षटक घेऊन येतोय तो मात्र जयेश भंडारी खेळण्यासाठी तयार. रुपेश मॅन फॉर्म वाडी. लेगस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे अपील. पंचांचा इशारा येतोय. पहिला श्री गणेशा होताना दिसतो म्हटलं वाईटच्या स्वरूपात. ते लहान मुलांना विनंती करतो की तुम्ही ग्राउंडच्या बाहेर जायचं आहे. लहान मुलं व्हॉलेंटियर्स यांना विनंती करतो की लहान मुलं जी मैदानात दाखल झालाय कमलेश त्यांना सांगायचं बाहेर जायला. नाही तर तिकडे आमचे कमिटी मेंबर्स येतील आणि तुम्हाला बाहेर काढतील. परत जयेश टू रुपेश. नक्की जबरदस्त चेंडू हाताला गेला. परत कमबॅक करताना दिसतो तो मात्र जयेश भंडारी. काय जबरदस्त कमबॅक केलं होतं तर मात्र वजिरा ए मास्टर संघाने 13 धावसंख्येची गरज असताना थोडासा क्लीन बॉल केला होता. हेमंत यांना नोचा इशारा आला. त्यानंतर हेमंत परत एकदा जयेश टू रुपेश. परत कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू खेळून काढलेला आहे. तिकडे विशू आहे तिकडे मात्र तिकडे एकच धावेवर समाधान माने. वैयक्तिक स्वतःचा श्री गणेशा 1 धावसंख्येने आणि संघाला नेऊन ठेवला ते मात्र 2 धावसंख्येवर. 2 चेंडू 2 धावा. सरासरी रन रेट जर बघितली गेली तर रिक्वायर्ड रन रेट आहे ती मात्र 10.7 ची. करंट रन रेट जर बघितली गेली तर 6 पॉईंटच्या सरासरी रन रेटने खेळत आहेत ते मात्र भाटी मास्टर संघ. परत जयेश टू एक आक्रमक फलंदाज किशोर. परत थोडासा टॅप पद्धतीने चेंडू खेळायला ललित शतरक्षण करेपर्यंत मला वाटतं एकच धाव. आज ललित याने टी शर्ट जर बघितले गेले तर थोडंसं टाईट टी शर्ट घातलेलं आहे. थोडासा यंग दिसत आहे लागला ललित. परत एकदा जयेश टू रुपेश. रुपेश जर बघितलं गेलं तर थोडासा 2 चेंडूचा फेस केलेला आहे. 1 धाव काढलेले आहे. धाव बघितल्या धावफलकावर 3. एक अवांतर वाईटच्या स्वरूपात. परत एकदा जयेश टू रुपेश. कव्हर पॉईंटच्या दिशेने देखना स्ट्रोक पाहायला भेटतो. विशू तिकडे आहे. शतरक्षण जबरदस्त. फेकी ही अचूक. हा ना करता एक दुसऱ्यांवरचा आत्मविश्वास गमावला गेला आणि जातोय तंबूच्या बाहेर. रुपेश बॅक टू मोबाईल. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. कम ऑन डीजे. झालेले आहेत. येस सर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ. पहिले षटक जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकात जर बघितलं गेलं तर 4 धावा झाल्या. दुसरे धावण्याचा प्रयत्न केला होता रुपेश आणि तालमेल चुकीचा झाला आणि रुपेश बॅक टू पवेलियन झाला. त्याची जागा भरून घेण्यासाठी नवीन बॅटर मैदानात झालेला आहे तो मात्र लॉयड कोहली. एक तंतशुद्ध खेळाडू. नक्कीच बघितलं हलक्या हाताने ढकलून खेळलेला आहे. तिकडे 1 धाव संख्येसाठी आणि इथे 1 धावेवर समाधान मानावं लागेल. वैयक्तिक स्वतःचा श्री गणेशा 1 धाव संख्येने आणि संघाला नेऊन ठेवलाय. 5 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. 1 गडी बाद. करंट रन रेट जर बघितला गेला तर
6 पॉईंटचा आहे. रिक्वायर रन रेट जर बघितला गेला तर 11 पॉईंटवर जाऊन पोचलेला आहे. 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतो तो मात्र जयेश भंडारी. स्ट्राईकवर आहे एक आक्रमक फलंदाज किशोर संघाचा संघनायक. परत कव्हर पॉईंटच्या दिशेने विशू तिकडे आहे आणि ते विशूला चेंडू सूर्याची किरण एवढी तेज होती ना, जातोय सीमारेखा बाद. चौकार. पहिलं षटक पूर्ण होते. धावा झाल्या धाव फलकावर 9. थँक्यू डुजे. कोणाला चाय प्यायचा असेल ते पिऊन घ्या. जेवण उचलून घेतलेलं आहे. जेवणाचा वेळ गेलेला आहे. कोणाला चाय प्यायचा असेल तर चाय पिऊन घ्या. संध्याकाळचा सत्र सुरू झाला आहे. सर्व जेवण झालेलं आहे. तर आता जेवण शेवटचं कोण जेवायचं बाकी असेल तर जेवण करून घ्या, अन्यथा जेवण बंद करतो. नक्कीच हलक्या हाताने ढकलून केलेला आहे. हेमंत तिकडे आहे. एक दुसऱ्यांवरचा आत्मविश्वास, यस नो हे कॉम्बिनेशन यशस्वी झालेलं आहे. लॉईड वैयक्तिक 3 धावसंख्येवर खेळत्या संघाला नेऊन ठेवलेला आहे. ते डबल फिगरमध्ये 11 या धावसंख्येवर. करंट रन रेट बघितले गेले तर 9.5ची रिक्वायर रन रेट ही त्याचप्रमाणे 9.5ची झालेली आहे. काय जबरदस्त फलंदाजी करतो तो मात्र लॉईड आपल्या संघासाठी. परत एकदा नितेश टू रुपेश एम्पायर कडे अपील आणि इज बॅक टू पवेलियन आणि गडी बाद. येस बॅटच्या स्वरूपात आलेला आहे. एक धाव. पंचांचा इशारा थोडासा चेंज करण्यात आलेला आहे. पाणी हवं आहे तुम्हाला? येस, किशोर यांना पाणी द्यायचं आहे.
हॅलो, चला इथं फायनल डिसिजन आमच्याजवळ आलेलं आहे. पुढचा चेंडू देखील टाकला जातो, तो देखील डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल बघायला मिळत आहेत. धाव संख्या झाली ती 11, एक बाद 11 धावा. लॉइड वैयक्तिक 3 वर खेळतोय, किशोर कोळी वैयक्तिक 5 वर खेळतोय. नितेश याचा पुढचा चेंडू उडवलेला आहे आणि शतरक्षक आहे, पण तो चेंडूच्या खूप लांब आहे. एक टप्पा पडला, दुसरा टप्पा पडतो आणि वैभव यांच्याकडून चांगलं शतरक्षण. तोपर्यंत 2 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 13 या धाव संख्येवर. 49 धावेचं टार्गेट दिलेलं आहे. 20 मध्ये 36 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण पायाला लागून चेंडू जातो. लेग बायच्या दिशे स्वरूपात एक धाव भेटते. या एक धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचली ती 14 या धाव संख्येवर. 14 धावा, एक फलंदाज बाद. नंबर 2चं शतक मैदानावर चालू आहे. दोन्ही चांगले खेळाडू आहेत, वरिष्ठ खेळाडू, अनुभवी खेळाडू. स्ट्राईकवर किशोर, नॉन स्ट्राईकवर लॉइड. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपण भरपूर फलंदाजी आणि बाकी आहे. नंबर 4 वर मॉरस हे मैदानामध्ये उतरलेले आहेत. चेंडू देखील खराब चेंडू बघायला मिळतोय. एक धाव धावून काढलेले, पंचांचा इशारा पुन्हा एकदा आलेला आहे. तो वाईडचा 1 प्लस वाईड 2 धावा मिळत आहेत. या 2 धावाच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 16 या धाव संख्येवर. टार्गेट 19 मध्ये 33 धावांचा आता बाकी राहिलेला आहे. 19 मध्ये 33 धावांची गरज आहे. नितेश या गोलंदाजाला थोडं महागडं शतक असं म्हणावं लागेल. हो, जबरदस्त फटका, स्वीपचा फटका ज्याला म्हटलं जातं. शतरक्षक खूप लांब आहे. एक धाव पूर्ण केली जाईल, दुसरी धाव देखील पूर्ण आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 या धाव संख्येसाठी. कमॉन डीजे. धाव संख्या 20. 18 मध्ये 29 ची गरज आहे. इथं 18 डिलेव्हरी इज 29 रन्स रिक्वायर्ड असं समीकरण, असं इक्वेशन आलेलं आहे. 18 मध्ये 29 धावांची गरज आहे भाटी मास्टर्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि 18 मध्ये 29 धावा न देण्याचं काम करण्याची, गोलंदाजी करण्यामध्ये आता गोलंदाज येतो तो हेमंत मात्रे, एक अनुभवी गोलंदाज फ्रॉम वजीरा. पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. चेंडू जातो यष्टीरक्षक सागर यांच्या हातात. निर्धाव निघून किशोर एक चांगला स्क्वेअर ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न होता. 17 मध्ये 29. ना गोलंदाज हेमंत. आपल्या शतकातील पुढचा चेंडू. ओ, चांगला चेंडू चढवलेला आहे, हल्ला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 या धाव संख्येसाठी. किशोर यांच्या बॅटीतून उत्तुंग षटकार येतोय. 26 या धाव संख्येवर. आता 16 मध्ये 23 धावांची गरज आहे. भाटी मास्टर संघ एक चांगला असा संघ, समतोला संघ आहे. बॉलिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, त्याची बॅटिंग म्हणा, तिन्ही फॉर्मॅटमध्ये नंबर 1चा संघ म्हटला जातो कोली अग्रेकता समाज मंडळाकडे. जर याच्यामध्ये बघितलं तर भाटी मास्टर एकदम परिपक्व असा संघ आहे. पुढचा चेंडू आणखी एक मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा संपर्क पुन्हा झालेला नाहीये. नितेश, ती मुलं खेळताय त्यांना जरा बाहेर कर. नंतर पुढचा चेंडू त्याच दिशेने जातो, जी मुलं खेळतात तिथं चेंडू जातो. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील सहजरित्या.
खरोखरच लॉईड आणि किशोर हे दोन असे फलंदाज आहेत, त्यांची हाईट देखील बघायला एकदम सेम आहे आणि त्यांची धावगती देखील एकदम चांगलीच आहे, दोघांची धावगती सेम आहे. त्याच्यामुळे फलंदाज बाद होण्यात थोडा धोका होता लॉईड यांना, पण तो पोचला. चेंडू लागायच्या अगोदर 2 धावा मिळत आहेत. त्या 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोचलेली आहे ती 28. 14 मध्ये 21 काढायचे आहेत. हो, चांगला चेंडू. आता देखील फिरकी गोलंदाजी. एक चेंडू थोडा क्विक टाकल्यानंतर एक चेंडू थोडा स्लॉम पद्धतीचा चेंडू टाकला जातोय. तर फलंदाज थोडा तिथं विचलित झालेला किशोर. वारंवार लॉईड आणि पंचामध्ये म्हणजे किशोर पंचांना दाद मागतोय की वाईट का होत नाही म्हणून. चेंडू दृष्टिकोनातून जर बघितलं पंचाचा तर चांगला होता चेंडू. येस, आडव्या बॅटने पुन्हा फिरवला जातोय. शतरक्षक आहे पण एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी पुन्हा एकदा येस, चांगलं. पुन्हा एकदा तिसरी धाव पूर्ण केली जाते. चौथ्यासाठी लॉईड नाही, तीनच धावा मिळतील. 3 धावा झालेल्या आहेत. या 3 धावेच्या साहाय्याने धाव संख्या पोचलेली आहे ती 31. 31 धावसंख्या झालेली आहे. आता 12 मध्ये 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया कोण गोलंदाज येतोय. अनुभवी गोलंदाज भूषण भंडारी देखील आहेत. त्याच्यानंतर आपण बघतोय कल्पेश यांचं देखील शतक बाकी आहे. कमलेश एक मोठा अनुभव येतोय, ज्याचं वय जर तुम्ही बघितलं तर 61 वर्ष चालू आहे भूषण भंडारी यांचं. तो गोलंदाज इथं येतोय. स्ट्राईकवर लॉईड, नॉन स्ट्राईकवर किशोर. या फलंदाजाने आतापर्यंत 21 धावांची चांगली अशी 27 धावांची पार्टनरशिप केलेली 14 चेंडूमध्ये. दोन्ही खेळाडू ड्रिंक्स घेत आहेत. पाण्याची वेळ झाली आहे त्यांची. स्ट्रॅटेजिक टाइमअप झालेला आहे मालवणीच्या या ग्राउंडवर. मालवणी गाव क्रीडा मैदान हे गाव, एक ग्राउंड जे होतं हे डेव्हलप करण्यासाठी खूप मेहनत घेतली. शिवमिलन क्रिकेट संघाचे काही जुने खेळाडू, त्याच्यानंतर काही नवी खेळाडूंना घेऊन एक ग्राउंड स्थापन केलं. आणि आज या मुंबईच्या परिसरामध्ये म्हटलं तर एक नंबर 1चं ग्राउंड म्हटलं जातं हे मालवणीचं हे ग्राउंड. आणि त्याच मैदानावर इथं क्रिकेट सामने होत आहेत. भरपूर असे सामने या ग्राउंडवर खेळवले जात आहेत. भालचंद्र कोहली आणि संदीप कोहली या 2 व्यक्तींनी आमच्या स्टेजवर यायचं आहे. भालचंद्र कोहली आणि संदीप कोहली दोघं एका बाजूने येत आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचं आहे. संदीप साहेब सकाळी आले होते, पुन्हा मी त्यांना विनंती करतोय पुन्हा येऊन बसायचं आमच्या स्टेजवर. भालचंद्र म्हटलं तर एक मोठं नाव आहे क्रिकेटचं इकडलं. शिवमिलन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू भालचंद्र. श्री गणेश क्रिकेट संघाचा. आल्हाद जरा लवकर ये, बोल टाकाचा घेतलाय. सेम टी शर्ट आहेत मध्ये त्या समजेल की आल्हाद बी आहे वजिरामध्ये. 12 मध्ये 18 धावांची गरज आहे. बॅटची कट लागून चेंडू जातोय, पण बघा काय शतरक्षण कमलेश यांच्याकडून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला प्रॉब्लेम नाही, तिथं थ्रो थोडा खराब होतोय. त्या 2 धावा नव्हत्या, त्या 2 धावा इथं पूर्ण केल्या जात आहेत. पंच नाव त्यांचं मिलन मैती. पंच मिलन मैती, तुमच्या मागे जो खेळाडू आहे त्यांनी प्लीज मॉरच डिस्कशन करू नका प्लीज तिथं, कारण आपल्याला बघा इथं व्हॉट अ शॉट आणि उडवलाय चेंडू. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. चांगला फटका आणि या 6 धावेने किशोर यांचा आत्मविश्वास आता वाढलेला आहे. धावसंख्या झाली त्यांचा खेळाडू, त्याच्या पाठीवर देखील 10 नंबरचा. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. आणि किशोर यांनी लगेचच आपला जो फटका होता मारला, त्याच्यामध्ये त्यांनी दुःख व्यक्त केलं. लॉईड याला सांगितले माझ्याकडून थोडी सॉरी, कारण चेंडू जबरदस्त होता. आता 9 मध्ये 10 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावांची गरज. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे, कुठेही गेलेला नाहीये.
एखाद वेळेस आपल्यामध्ये जर प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक संतोष जर असे त्यांनी सांगितलं की कुठेही जायचं नाही, पेटीचे म्हणजे आपले बेल्ट बांधून ठेवा. पुढचा चेंडू मोठा फटका आणि वन बाउंड चेंडू पोहोचेल, 4 या धावसंख्येसाठी जातोय. किशोर याची चांगली फलंदाजी, या 4 धावसंख्येनं तो पोहोचलेला स्वतः आणि संघाची धावसंख्या झाली ती 43 या धावसंख्येवर. 8 मध्ये 7ची गरज. भंडारी आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. अहो इथं सामना पुन्हा एकदा उडवलेला चेंडू, चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी आणि सामना संपवलेला आहे किशोर यानं. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आम्ही काढतोय आणि तो पुरस्कार जातोय किशोर यानं. किशोर पुरस्कार घेण्यासाठी आणि टॉस करण्यासाठी यायचंय.